च्या जमिनी ह्या टॉरंटोमध्ये गेलेल्या आहेत, तर त्या गेल्यात तर आमचा आदिवासी जगणार कसा? हे 96 एकर ही आजोपंजोबांना दिलेली आणि यावरून त्या आदिवासींचा विकास व्हावा म्हणून लाख रुपये त्या लोकांना दिलेले होते. कारण फळझाडं फुलझाडं लावून ती जागा तुम्ही सांभाळायची म्हणून त्या वाडीचं लाखाचे वाडी असे नाव पडलेले आहे आणि ते अजून जिवंत आहे आणि ही नंतर पण जिवंत राहणार आहेत. आणि जिवंत राहण्यासाठी आम्ही मोठे आंदोलन करू, नाहीतर मग इथं येऊन आम्ही सगळे पोरं बाळं इथं येऊन उपोषण करू. उपोषण जर नाही मंजुरी मिळाली तर आम्ही आत्मदहन करू इथं सगळे आदिवासी लोक इथं तहसीलदारांच्या समोर. एवढे जमिनी 96 एकर जागा आमची आहे. आज आम्ही 5 गावचे लोक आहेत तिथे उपस्थित, बाजूची पण माझी बंधू बहिणी आलेले आहेत. ही जागा आम्हाला जीवन जगण्यासाठी आहे, जीवन जगण्यासाठी आहे म्हणून आज आम्ही जीवन घेऊन इथे आलेले आहेत, धावत पळत की आम्ही जगायचं कसं काय म्हणून आम्ही इथे आलेले आहेत. ही जाग्यावरती जरी कोणी त्यांनी जर आम्ही जर सांगून सुद्धा जरी तिथं काही त्यांनी जर केलं तर आम्ही आदिवासी बांधव कधीच गप्प बसू शकेल नाही. आणि मग ते काय तिथं त्यांचं काय झालं तिथं आमची लोक जर गेली तर ते काय सांगणार? चोरीचे आरोप लावणार, आम्हाला आतमध्ये टाकणार, पोलीस लोक आम्हाला मरमून मारणार आमचा गुन्हा नसताना. म्हणून हे मी सांगते तुम्हाला, आज आमच्या जमिनीमध्ये आमची सत्ता, आम्हीच राहणार, आम्हीच जगणार, आम्हीच हे करणार. आम्ही सरकारच्या ताब्यात देऊ शकेल नाही. तोरणची भाषा, तोरण तिथं आले, कुठला तोरण आहे ना कुठला वेळ आली तर आम्ही तोरण पण मोडू शकेल. आम्ही मागे सरणार नाही, आम्ही मरू पण जमीन सोडणार नाही. आम्ही तिथे जन्मले आहे त्या जागाचे. आजकाल ह्यांनी कायदे काढून कायद्यामध्ये आमची जमीन घेतात. आम्ही काय उपाशी मारायचं काय? तिथे पोरं बाळ आमची उपाशी ठेवायची काय? एवढे पैसे तेवढे लालची लावतात, पाठीशी दुसरे लोक आणतात आणि त्यांना हे करून मग हा ताई असं होईल, ताई तुम्हाला काय मिळेल, ताई तुम्हाला आमकं भेटेल, ताई मजुरी भेटेल, तुम्ही सुखी व्हाल. आणि मग तिथं आमच्या जीवावरती दुसरे लोक उठतात. अशी आम्हाला फसवणूक होते. आम्ही अनपट असताना आम्हाला काही तिथे समजत नाही. आमचे आडवडील होते ते पण अनपटच होते, आजे पण जे अनपटच होते. कसायचे खायचे, काळी भोंगडीची खोळ होती त्यांच्या डोक्यात, काळी भोंगडी घालायची आणि शेतीमध्ये काम करायचं. आणि ती जागा जर आज गेली असेल तर आमच्या आदिवासीच्या जीवाला काय वाटत असेल? आणि काय ह्या मागण्या जसं आमच्या कानावर आले तसं आम्हाला झोप लागत नाही का? आम्हाला जेवण जायच नाही का? आम्हाला काय होत नाही, काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही. आणि ते पण त्यांनी वेगळे प्रकारचं प्रकार तिथे काढलेले आहेत, धरणे काढलेले आहेत, हे ते काढलेले आहेत. मग आम्ही कुठे जगायचं? आम्हाला एक उत्तर असं मिळालं, तुमच्या ना मंत्र्यांची घरं लोटल्यात, आम्ही आमदारांची घरं लोटल्यात, तुमचं काय केव का आले, तुमची पण लोटू, असं पण आम्हाला उत्तर मिळालेले आहेत. मग सांगा आता तुम्ही आम्ही काय करणार?